नमस्कार, मी अमोल शिर्के. संगमनेर अकोले टाइम्स न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आहे. आज आम्ही आलो आहोत दिल्ली या ठिकाणी. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या संकल्पनेतून अकोले तालुक्यातील काही पत्रकार आणि शिवसेना उभाटा या पक्षाचे काही पदाधिकारी दिल्ली दौऱ्यावर आलेले आहेत. तर त्याच माध्यमातून आज आम्ही दिल्लीतील विविध ठिकाणी भेटी देत आहोत. सध्या जो नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा आपल्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे, संगमनेर अकोले तालुक्यातील संवेदनशील प्रश्न म्हणून बनला आहे. त्याही विषयाने खासदार साहेबांकडे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. माझ्यासोबत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेशराव नवले आहेत. महेशराव, काय सांगाल? कालपासून दिल्ली दौऱ्यावर आहात, काय या दौऱ्यामागचं कारण काय आहे? खरं तर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय भाऊसाहेबजी वागचौरे साहेब जेव्हा दुसऱ्यांदा निवडून आले तेव्हा त्यांनी प्रत्येक तालुक्यामधील काही पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा समाजसेवक आणि पत्रकार मित्र दिल्लीमधलं संसदेतलं कार्य आणि कामकाज कसं चालतं, अधिवेशन काळामध्ये त्याचा अभ्यास व्हावा, त्याची माहिती व्हावी, यासाठी खऱ्या अर्थानं त्यांची मागच्या 6 महिन्यापासून इच्छा होती. आणि म्हणून आता बजेट सत्र चालू आहे आणि त्यामुळे त्यांनी परवा आम्हाला फोन करून तुम्ही काही पदाधिकारी आणि काही पत्रकार मित्र दिल्लीमध्ये या, अधिवेशन काळात आपल्या देशाचा कारभार कसा चालतो या संदर्भामध्ये ती प्रक्रिया समजून घेण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्हाला त्यांनी या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि मला या निमित्तानं आनंद वाटतो की एकमेव असे खासदार आहेत त्यांना ही भावना निर्माण झाली की आपल्याही कार्यकर्त्यांना देशाचा कारभार कसा चालतो हे दाखवण्यासाठी त्यांनी आम्हाला दिल्लीत बोलवलेलं आहे. महेशराव, आपल्या 2 तालुक्यांमध्ये सध्या रेल्वेचा प्रश्न चर्चेला जातोय. नाशिक पुणे रेल्वे संदर्भातही सकाळी तुम्ही खासदार साहेबांना भेटलेला आहात, काय चर्चा झाली? अत्यंत महत्त्वाचा अमोलजी तुम्ही हा प्रश्न विचारलेला आहे. जेव्हा दिल्ली दौऱ्याचा विषय निघाला तेव्हा आम्ही खासदार साहेबांना प्रामुख्यानं रेल्वेच्या संदर्भामध्ये तुम्ही काय भूमिका घेतलेली आहे आणि यापुढे कसं काही धोरण असणार आहे या संदर्भामध्ये विचारणा केली. तर त्यांनी आम्हाला त्यावेळेस सांगितलं की तुम्ही आल्यानंतर सुद्धा ह्या अधिवेशन सत्रामध्ये रेल्वे मंत्री अश्विनी कुमार वैष्णव आणि त्या समकालीन जे काही त्यांचे प्रशासकीय लेवलमध्ये अधिकारी आहेत यांच्याबरोबर सुद्धा आपण एक मीटिंग तुमच्या समेत करूया. आणि म्हणून आम्हाला त्यांनी तो शब्द दिला. सकाळी सुद्धा त्यांनी उद्या किंवा परवा, आता अत्यंत रश काळ आहे, संसदेमधल्या बजेटमधल्या लोकसभेमधल्या अधिवेशनामधला गोंधळ पाहता ती वेळ अजून निश्चित झालेली नाही, परंतु त्यांचा प्रयत्न राहणार आहे गुरुवारपर्यंत आम्हाला सगळ्या आपल्या पत्रकार संघाला आणि आपल्या सर्वांना रेल्वे मंत्र्यांची भेट घालून त्या ठिकाणी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने प्रयत्न करणार आहोत. महेशराव, खरं तर नारायणगावच्या दुर्बिणींचं प्रमुख कारण समोर येतोय. हा जो रेल्वे मार्ग होण्यासाठी अडथळा ठरतो कुठेतरी, परंतु अकोलेकरांच्या दृष्टीने शहापूर घोटी ते शिर्डी हा लोहमार्ग झाला पाहिजे अशी मागणी पुढे येते. खरं तर भाऊसाहेब वागचौरे हे 2009 ते 14 या दरम्यान खासदार होते. त्यांनी त्यावेळेस या लोहमार्गासाठी पाठपुरावा केला होता. काय वाटतं तुम्हाला, जर भविष्यात नाशिक पुणे रेल्वे मार्गाला जर काही अडचणी येत असेल तर हा रेल्वे मार्ग होण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे की नाही? बरोबर आहे. आम्ही सकाळी जेव्हा चर्चेला त्यांच्याबरोबर बसलो होतो तर आंदोलन काळामध्ये नाहीच तर आंदोलनाच्या अगोदरच त्यांनी या शहापूर अकोला मार्गे शिर्डी हा जो काय रेल्वे मार्ग आहे नवीन, या संदर्भामध्ये पूर्वी कसा पाठपुरावा केलाय याचे काही डॉक्युमेंट्स आम्हाला दाखवले. आणि आता नजीकच्या काळामध्ये सुद्धा रेल्वे मंत्र्यांना त्यांनी राजाभाऊ वाजे असतील, अमोलजी कोले असतील आणि बाकीचे काही खासदार असतील यांच्या शिष्टमंडळासह रेल्वे मंत्र्यांना भेटून या दोन्ही रेल्वे मार्गाची अत्यंत गरज आहे नगर जिल्ह्यासाठी आणि शिर्डी मतदारसंघासाठी याचं गांभीर्य त्यांनी रेल्वे मंत्र्यांना कळवलेलं आहे. खरं तर महेशराव, आता या रेल्वे मार्गानंतर मी अकोले तालुक्यातील काही महत्वाच्या मुद्द्यांकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधू शकतो. गेल्या अनेक पिढ्या आपल्या ऐकताय, तोलार खिंड फुटणार. अनेकांनी राजकारण केलं, अनेकांच्या राजकीय पिढ्या पण आता राजकारणातून बाद होण्याच्या मार्गावर आहे. काय वाटतं, हा तोलार खिंड कधी फुटेल? तुमच्या पिढीला तरी तोलार खिंड फुटलेली दिसेल का? मुंबई जवळ आलेली दिसेल का? खरं तर तोही विषय आजच्या साहेबांच्या खासदार साहेबांच्या चर्चेमध्ये तो होता. 2च विषय होते आमच्या दृष्टिकोनातून. बाकीचे अभ्यासाचे मुद्दे पत्रकार महत्वाचे होते, परंतु कार्यकर्ते म्हणून आमच्या दृष्टीने 2 महत्वाचे अत्यंत विषय होते. त्याच्यामध्ये तोलार खिंडीचा हा विषय होता. तोलार खिंड हा विषय अकोले तालुक्यामध्ये गेल्या 50 वर्षापासून चर्चेत आहेत. प्रस्थापित सगळ्या नेत्यांनी, नंतरच्या काळातल्या नेत्यांनी
त्या संदर्भामध्ये आवाज उठवला, पाठपुरावा केला, परंतु अभयारण्याच्या नावाखाली आणि वाईल्ड लाईफच्या नावाखाली केंद्रीय सरकारच्या फॉरेस्ट विभागाने त्याला अद्यापपर्यंत काही परवानगी दिलेली नाहीत. परंतु समृद्धी महामार्ग असेल किंवा नाशिक सुरत हैदराबाद हे जे काही नवीन रस्ते आता होत आहेत, यामध्ये अशा प्रकारच्या जंगलांमधून यांनी बोगदे केलेले आहेत आणि त्या ठिकाणी रस्ते बनवले आहेत. अशा प्रकारचे नवे काही उदाहरणं आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतील. खासदार साहेबांच्या कागदपत्रांमध्ये आपल्या देशाचे रस्ते वाहतूक मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या संदर्भामध्ये पाठपुरावा केल्याचे आणि त्यांना काही पत्रव्यवहार केल्याचे, तोलार खिंडी संदर्भामधल्या टनेलच्या रस्ता नाही टनेलच्या संदर्भामध्ये गडकरी साहेबांना सुद्धा त्यांनी काही पत्रव्यवहार केल्याचे कागदपत्र त्यांनी आज आम्हाला सकाळी आपल्या सर्वांना पत्रकार मित्रांना दाखवलेत. परवाच्या शेड्यूलमध्ये गडकरी साहेबांना सुद्धा या संदर्भामध्ये आपलं जॉईंट शिष्टमंडळ त्या विषयासाठी आपण भेटणार आहोत. त्याच्यासाठी सुद्धा खासदार साहेब त्या ठिकाणी पुढाकार घेणार आहेत. महेशराव, दुसरा एक प्रश्न माझ्यासाठी एक मला महत्वाचा वाटतोय. घाटगर चोंडे या रस्त्याचं सर्वेक्षण झालेलं आहे. अजितदादांच्या माध्यमातून त्या रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी पैसे आलेले होते, मात्र ते काम कुठेतरी ठप्प आहे. मला 5 वर्षापूर्वी ते उद्घाटन समारंभ आठवतोय. रस्त्याच्या सर्वेक्षणाचा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम झाला, त्यानंतर तेही सर्वेक्षण कुठेतरी मागं पडलेलं दिसतंय. शासनाने त्याला पैसे उपलब्ध करून दिले होते. त्या संदर्भात काही माहिती आहे का तुम्हाला? बरोबर आहे. मागच्या 5 वर्षापूर्वी घाटगर चुंडी जो काही रस्ता आहे, विशेषतः तो सगळ्यात जास्त अकोलेकरांच्या दृष्टिकोनातून अत्यंत जवळचा मार्ग आहे. कारण त्याची जी काही अंतराची जी काही कपात आहे, बचत आहे, ती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून मागच्या टर्मला आमदार लहामटे यांनी प्रयत्न केल्यामुळं महाराष्ट्र सरकारने आणि विशेषतः अजितदादांनी त्यासाठी 2.25 कोटी रुपयाचा निधी याच्यासाठी सर्वेसाठी मंजूर केला होता. परंतु त्याचं पुढं ती गोष्ट ती सुद्धा फिजिबल नाही, या नावाखाली ती साईट फिजिबल नाही आणि ती सुद्धा अभयारण्याच्या जाते. आणि म्हणून हे जे काही किचकट विभाग आहेत, वाईल्ड लाईफ आणि अभयारण्य आणि इको सेन्सिटिव्ह झोन, हा जो काही लागू आहे आपल्या साधारणतः त्र्यंबकेश्वर पासून तर भीमाशंकर, हा जो काही सह्याद्रीचा हा जो काही ट्रँगल आहे, यामध्ये विशेषतः 100 किलोमीटरच्या परिसरामध्ये हा इको सेन्सिटिव्ह झोन लागू आहे. आणि म्हणून त्याचे नियम हे फार जटिल आहेत. आणि म्हणून ते जटिल नियम शिथिल करण्यासाठी अत्यंत आक्रमकपणे आणि अभ्यासूपणे त्या संदर्भामध्ये काहीतरी कृती करण्याची गरज आहे. आणि म्हणून तो प्रोजेक्ट त्या ठिकाणी थांबला असा असं माझं मत आहे. महेशराव, खरं तर तो प्रोजेक्ट होणं फार गरजेचं आहे. अकोले तालुका हा आदिवासी दुर्गम आहे. तो जर रस्ता झाला तर अकोले तालुक्यातील आदिवासी बांधवांना रोजगार मिळेल, अकोले तालुक्यातील पर्यटनही वाढेल. यासाठी काही पाठपुरावा केला पाहिजे. अकोलेचे लोकप्रतिनिधी असतील, आमदार किरण लहामटे पायाला भिंगरी बांधून पळतायत. अनेक विकास कामही त्यांनी मार्गी लावले. त्यांना काय आवाहन कराल तुम्ही? आमदार किरण लहामटे पर्यटनाच्या दृष्टीने प्रयत्न करताना दिसत नाही असं नाही, केलं म्हटलं पाहिजे. शेवटी निवडणुकीच्या काळात निवडून येणं आणि निवडून आल्यानंतर लोकांसाठी पळणं हा ज्याच्या त्याच्या लोकप्रतिनिधीचं हे खऱ्या अर्थाने कर्तव्यच आहेत. माझं या निमित्तानं आमदार लहामटे यांना हीच आग्रह राहील किंवा हीच विनंती राहील की आपल्या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त फोकस हा पर्यटनावर दिला पाहिजे. कारण आपण बघतोय सर्वात जास्त विकास जर कोणत्या गोष्टीतून होणार असेल अकोला तालुक्याचा, तो पर्यटन आहे. पर्यटन हीच खऱ्या अर्थाने तालुक्याची MIDC आहे. पर्यटनाच्या माध्यमातून तुम्ही कळसुबाईचा पूल असेल, रंध्याचा काचेचा पूल असेल, घाटगर चुंडी रस्ता असेल किंवा तोलारखिंड असेल, हे जर कामं आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली किंवा भविष्य काळामध्ये जर झाली तर अकोले तालुक्यामध्ये एकाही माणसाला रोजगारासाठी बाहेर जावं लागणार नाही. नुसते आदिवासी भाग नाही तर खालच्या बहुजन पट्ट्यातल्या सुद्धा लोकांना प्रचंड रोजगारासाठी स्पेस मिळेल. आणि स्वतःच्या स्वकर्तृत्वावर अकोले तालुक्यामध्ये लाखो लोकांना रोजगार आणि प्लस इन्व्हेस्टमेंट अशा प्रकारची व्यवस्था होऊ शकते. परंतु इच्छाशक्ती प्रबळ दाखवून प्रायोरिटी ठेवली पाहिजे. पर्यटनाच्या कामासाठी प्रायोरिटी ठेवण्याची गरज आहे आणि ते आमदार साहेबांनी ठेवावे असा आमचा आग्रह राहील त्यांना. महेशराव, आता मी पुन्हा तुमच्या दिल्ली दौऱ्याकडे येतोय. आज तर तुमच्या दिल्ली दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. तुम्ही किती दिवस दिल्ली दौऱ्यावर आहात आणि यापुढचं कसं नियोजन असणार आहे? साधारणतः शुक्रवारपर्यंत आमचं नियोजन आहे. कारण रेल्वे मंत्री आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांना भेटणे ही एक प्रायोरिटी आहे. त्याचबरोबर अधिवेशन काळामध्ये सत्र काळामध्ये हाऊसमधलं कामकाज कसं चालतं, प्रशासन भवनामधले लोक कामकाज कसं करतात, हे एक पाहणं महत्वाचं आहे. पर्यटन तर नेहमीच चाललेलं आहे, परंतु या निमित्तानं प्रत्यक्ष काही आपल्याला काही शिकता येईल का, प्रत्यक्ष काही आपल्या पदरात पडेल का, जेणेकरून आपल्या भागामध्ये जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपल्या लोकांना त्या संदर्भामध्ये माहिती देणं हे खऱ्या अर्थानं आमचं मिशन आहे. मिशन म्हणजे आमच्या खासदार साहेबांचं मिशन आहे. हा काही दौरा आम्ही आयोजित केलेला नाही, ते त्यांनी बोलवलेला आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी आहोत. यापूर्वी सुद्धा अनेक वेळा दिल्लीमध्ये आलो,
परंतु आज वेगळ्या कामासाठी दिल्लीत आल्याचा आनंद आहे आणि मनापासून आम्ही त्याचा अभ्यास म्हणून त्या ठिकाणी काही गोष्टी शिकतोय. आज सकाळी साहेबांनी त्यांचं ऑफिस दाखवलं. ऑफिसमधल्या फायली कशा हँडल केल्या जातात, कोणत्या कोणत्या विभागाला कशा प्रकारचा पत्रव्यवहार केला जातो, त्यांचे पीए कसं काम करतात, हे सगळं आज आम्ही सकाळच्या सत्रामध्ये त्यांच्याबरोबर अनुभवलंय. उद्याच्या काळामध्ये तेच आमच्या डोक्यामध्ये आहे. हे होते शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेशराव नवले. खरं तर हा दिल्लीचा दौरा हा वेगळ्या कामासाठी आहे, अकोले तालुक्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आहे असं महेशरावांचं म्हणणं आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे माजी शहर प्रमुख नितीन नाईकवाडी, अगस्ती कारखान्याचे संचालक प्रदीप हासे, शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र शेठ धुमाळ, रामहरी तिकांडे, भाऊसाहेब गोरडे, ज्येष्ठ पत्रकार विजयराव पोखरकर, गणेश आसोले, शांताराम काळे, अल्ताफ शेख, शिवसेनेचे युवा नेते गणेशजी आसवले आदींसह काही कार्यकर्ते दिल्ली दौऱ्यावर आलेले आहेत. आणि खरं तर खासदार साहेबांचंही एक कौतुक करावंसं वाटतं. यापूर्वीच्या कोणत्याही खासदाराला अशी संकल्पना सुचली नाही की पत्रकारांना दिल्लीचा दौरा आयोजित करावा. काही निवडक कार्यकर्तेही नव्हे, त्यांना संसदेतील कामकाज दाखवावं, जिथून देशाचा कारभार चालतो तेही दाखवावं. खरं तर खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या ह्या व्यापक संकल्पनेला आम्ही अकोले टाइम्स परिवाराच्या वतीनेही धन्यवाद देतो. व्हिडिओ जर्नलिस्ट अल्ताफ शेखसह मी अमोल शिर्के, इंडिया गेट, नवी दिल्ली. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.